परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर 4 वाजलेले आहे आणि हे पार्सल आलेलं होतं. आता पाऊस चालूच आहे आमच्याकडे. तर हे पार्सल दुपारीच आलं, पण मी ते काही फोडलं नाही. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. तर इतकं पॅकिंग त्याचं हे होतं की तुम्हाला ते ओपन करतानाच खूप वेळ लागला. छान पॅकिंग केलेलं होतं आणि वरतून पण छान कवर लावलेलं होतं. तर हे बघा, हे आहे कांदा लसूण मसाला, जो की मी 1 किलो बोलवलेला आहे. तर त्याचा सेंट इतका छान येत होता, मी तोच घेत होती. कारण पहिल्यांदा मी यांच्या म्हणजे दुसरीकडून बोलवलेला आहे. आधी नेहमी एका ताईकडून बोलवायची, ज्या की सोलापूरच्या होत्या. पण म्हटलं चला आता वेगळी काहीतरी दुसरीकडून बघायचं, चव छान वाटली, त्यांचे रिव्ह्यू पण छान वाटले आणि फेसबुकमार्फतच मी तो बुक केला. तर 1 किलो बोलावलेला आहे. आता काळा मसाला बोलवायचा आहे. म्हटलं आधी हा टेस्ट करून बघायचा, नंतरच दुसरा. त्यानंतर बघा इकडे पूर्ण असा पसारा बाहेरचा इकडे आणलेला आतमध्ये, कारण पाऊस चालू आहे. तर सगळं इकडे ठेवलं आणि नंतर आज कूलर पण लावलेला आहे आणि कूलर आता या साईडला. तर जिथे भांडे कपडे करते तिथे आणि अगदी थोडी जागा राहिलेली आहे. कसं भांडे घासायचे, कपडे धुवायचे हाच प्रश्न आला. कारण भरपूर अशी जागा याच्यामध्ये गेली कूलरमध्ये, पण म्हटलं आता नाईलाज होता, लावायला जागाच नव्हती. तर बघा इतकी जागा राहिली फक्त. त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ. तर पावसामुळे पूर्ण बाहेर माती माती झालेली होती आणि ते सगळं मला घासून काढायचं होतं. आणि या साईडलाच जास्त कचरा होते, जो की हा खांब आहे त्या बाजूला. कारण तिकडे सरळ पाणी येतं आणि इकडे आतमध्ये पाणी काही जास्त लागत नाही. तर खूप अशी माती झाली, ते ब्रशने घासून घेतलं, पूर्ण क्लीन केलं आणि त्यानंतर रूम आवरायला घेतली. तर म्हटलं ही रूम आवरून घेते, नंतर बाकीची इतर कामे. आणि एक गोष्ट सांगायची होती मला, आपण दुसऱ्याचं जर भलं करायला गेलं ना, तर कधी कधी आपल्याच अंगाशी येते. म्हणजे अति चांगुलपणा पण काही चांगला नसतो कामाचा. कामापुरता मामा असंच ठेवावं लागतं प्रत्येकाशी, असं वाटते मला. कारण कधी चांगलं करायला गेलं दुसऱ्याचं, आपण कितीही भलं करा तरी ते आपले म्हणजे जे आहे मूळ रूप ते दाखवतातच. तर असो. आणि त्यानंतर इथे मी जिरे पाणी केलेलं होतं, म्हटलं ते घेते, नंतर नाश्त्याची तयारी. आता जिरे पाणी रोज घेत आहे, आता गरमी असो की काही, पण म्हटलं ते घेतल्याशिवाय काही बरं वाटत नाही. त्यानंतर नाश्ता करायचा होता. तर नाश्त्यामध्ये करणार आहे आज फोडणीच्या शेवळ्या. आमच्या विदर्भामध्ये करतात त्या. अशा फोडणीच्या पण करतात आणि साध्या उकळून पण, आंब्याच्या रसासोबत. तर अगदी थोड्याच करणार आहे. तर इथे शेवळ्या वगैरे करून घेतल्या, कारण रात्रीची चपाती आणि भाजी आहे. तर त्यामुळे जास्त काही करणार नाही, अगदी थोड्याच करते. तर इथे थोडं पाणी जास्त झालेलं आहे. झालं म्हणजे थोडं, आमच्याकडे अशा मऊच आवडतात, पातळसर. तर अशा पद्धतीने केलेले आहे. आणि त्यानंतर आता बाकीचे कामे पडलेली. तर भांडे वगैरे घासायचे आहे. तर म्हटलं चला भांडे जमा करून घ्यायचे, भांडे घासायचे. आणि काल काही व्हिडिओ माझा आलेला नाही आणि एखाद्या दिवशी होतं ना असं, की जर आपलं मन नाही लागलं तर मग ते व्हिडिओ करायची पण इच्छा होत नाही, कुठल्याच कामामध्ये लक्ष लागत नाही. तर व्हिडिओ शूट केले नाही मी, त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण अपलोड केला नाही. मग म्हटलं जाऊ द्या, आज तरी एक व्हिडिओ टाकूया. त्यानंतर इथचं जो सज्जा होता वरती, त्याला पोटमाळा म्हणतात तो, तर त्यातलं सामान खूप म्हणजे कचरा झालेला होता. ते सगळं क्लीन केलं आणि पुसून घेतलं. आता ते वरती ठेवायचं होतं मला. मुलीची मदत घेतली, पण कसं काय, ती आपलंच लावते. जेव्हा आपण आवाज दिला तेव्हा येणार नाही, मग तिच्याच याच्याने देईल, ती लवकर देणार नाही. आणि जेव्हा 3-4 शब्द बोलले तेव्हा मग ती मोठ्या मुश्किलने उठून द्यायला लागली. एकतर टी व्ही मोबाईलमध्ये असली की तिचं लक्ष कुठेच राहत नाही. तर त्यानंतर तिने ते सामान दिलं, ते लवकर ठेवलं मी. वरचं सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर सगळं सामान सेट केलं. आता आदल्या दिवशी आम्ही शिडीने फॅन वगैरे साफ केला, पण हे राहून गेलेलं होतं, इथलं लक्षच नाही. म्हटलं चला आज ते पण साफ करून घेऊया, कारण बरीच धूळ झालेली होती आणि वरचं कसं रोज साफ होत नाही, त्याच्यामुळे मग ते तसं राहून जातं. आणि ते सर्व स्केटिंगचं सामान आहे. तर ते सगळं ठेवून दिलं. त्यानंतर सोफा आवरायला घेतला आणि आता फरशी वगैरे पुसायची होती. तर म्हटलं आधी सोफा आवरून घेते, फरशी पुसते, कारण सोफ्याच्या वरती अगदी तो पोटमाळा येतो. तर ऋषीला म्हटलं तू बेडवर हो, मला हे आवरू दे, नंतर तू इथे बस. तर ती आली की हा सोफा मग अस्ताव्यस्त करूनच ठेवते आणि हा सोफा तिला पाहिजेच असतो दिवसभर. तिला ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटते, तर ती आपला सोफा काही सोडत नाही. तर असं त्यानंतर हे सगळं आवरून घेतलं आणि आता कपडे धुवायचे होते. म्हटलं चला कपडे धुवून घेऊया. रूम वगैरे पुसून घेतली, नंतर आता कपडे धुवायला घेतले. कपडे काही फारसे आज काढले नाही, कारण काल पाणी आला, आजही आभाळ आभाळ आहे
आणि असं वाटतं की पावसाळा सुरू झाला की काय, इतक्या विजा, हवा, वादळ आणि पाऊस भरपूर असं होतं. तर त्याच्यामुळे वातावरण अगदी चेंज झालं आणि दुपारी अशी गरमी जाणवते. सर्व कामे आटोपली आणि आता भांडे लावायचे होते. स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक काही आज फारसा करणार नाही. का कुणास ठाऊक आज अजिबात म्हणजे इच्छाच नव्हती करायची आणि इतकं म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं की काहीच करू नये. पण तरी कामं तर सुटत नाही आपल्याला, किती थकल्यासारखं असू द्या, बिमार असू द्या, हे कामं करावीच लागतात. आता नाही, मग नाही, कधी पण. म्हटलं चला कामं तर करणे आहेच. त्यानंतर भांडे वगैरे लावले आणि ही जी काचेची भरणी होती ना, ही धुवून बाहेर उन्हामध्ये छान वाळवून घेतली आणि आता यामध्ये हा मसाला भरणार आहे. आता ज्यांच्याकडून मी फर्स्ट टाईम मसाला घेतला यावेळेस, तर त्यांनी खूप इन्स्ट्रक्शन दिले, की बोलले काचेच्या भरणीतच जेणे शक्यतोवर मसाला ठेवा, म्हणजे तो खराब होणार नाही. प्लॅस्टिकच्या किंवा कुठल्या याच्यामध्ये ठेवू नका. म्हटलं चला ठीक आहे, त्यांनी सांगितलं तसं करूया. नाहीतर दरवर्षी मी नेहमी जिथून घ्यायची त्या पण ऑनलाईनच द्यायच्या, पण त्यांनी काही असं सांगितलं नव्हतं की भरणीत ठेवा किंवा कुठे ठेवा. स्टीलच्या डब्यात ठेवायची तरी पण मसाले चांगले राहायचे. पण म्हटलं ठीक आहे, त्यांच्या मताने पण ऐकूया आणि इतका छान सुगंध येत होता आणि त्या मसाल्याचा. पॅकेट ओपन केल्याबरोबर आता म्हटलं चला एकदा भाजी करून बघूया, म्हणजे लक्षात येईल. तरी थोडासा टेस्ट करून बघितला मी, तर अगदी हा झणझणीत मसाला आहे तो आणि हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. दरवर्षी मी तो सोलापुरी बोलावते, तर यावर्षी हा बोलावला. इथे 2 पॅकेट म्हणजे 1 किलोचे आहे, तर हा मला ₹450 पडला घरी, म्हणजे घरपोच. ₹420 किलो आणि ₹30 जे शिपिंग चार्जेस आहेत ते. तर असे ₹450 पडले मला. आता काळा लसूण मसाला विचार करते, जर हा चांगला निघाला तर तो पण त्यांच्याकडूनच बोलावणार. पण म्हटलं आधी हा ट्राय करायचा. तर बघा पूर्ण भरणी भरलेली आहे, थोडी अगदी खाली आहे. तर 1 किलो आहे हा मसाला आणि काही मी रोजच्या भाजीमध्ये वापरत नाही. मसाल्याच्या भाज्या असल्या किंवा काही विशिष्ट भाज्या असल्या, जसं की आलू, वांगे, बटाटे अशा भाज्यामध्ये वापरते. तर हा मसाला म्हटला अगदी म्हणजे व्यवस्थित पॅक करून ठेवायचा आणि पाहिजे तेवढा थोडा बाहेर काढून ठेवायचा, म्हणजे रोजच्या भाजीला थोडाफार टाकता येईल कधी वाटलं तर. तर यातला थोडा मसाला मी बाहेर ठेवणार आहे, म्हणजे एका डब्बीमध्ये काढून ठेवला तर बरा राहते, म्हणजे रोज रोज भरणी ओपन करायचं काम नाही. आणि कलर बघा किती सुंदर दिसतो मसाल्याचा. आणि कांडप यंत्रावर केलेला आहे त्यांच्या, म्हणजे मशीनचा वापर नाही, अगदी कांडपावर करतात. तर छान वाटला आणि रिव्ह्यू पण छान होते त्यांचे. जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला त्यांचा नंबर देईल. तर एकदा घेऊन बघा. फक्त मी आता अजून ट्राय नाही केला, वापरला नाही, वापरल्यानंतर मग सांगतेच. तर इथे मसाला वगैरे ठेवला आणि आता स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये आता काही नाही, फक्त खिचडी आणि टमाटरची चटणी करणार आहे. कारण आता 1 वाजलेला आहे, 1-1:30. आधी मी खूप म्हणजे इच्छाच नव्हती होत, थकल्यासारखं वाटायचं. तर थोडा वेळ आराम केला, मग वेळ निघून गेला. तर मग म्हटलं आता काय करायचं, म्हणून मग आता खिचडीच लावणार आहे. त्यात भाजीपाला पण ठेवायचा आहे. कामं तर इतके डोळ्यापुढे असतात ना, तर काय सांगायचं. पण एखाद्या दिवशी अजिबात इच्छा होत नाही करायची, काय कुणास ठाऊक, म्हणजे मन असं उदास वाटतं. तर इथे भाजीपाला वगैरे ठेवून देते. एकीकडे कुकर लावला आणि म्हटलं आधी तोपर्यंत भाजीपाला निवडून घेऊया, नाहीतर मग राहिला तर राहिला तो. तर ते सर्व काढून घेतलं. तर छान अशी कोथिंबीर होती, मसाल्याचे वांगे होते, सोबतच भेंडी आणि चवळीच्या शेंगा. आमच्याकडे त्याला बरबटी पण म्हणतात. तर त्या शेंगा, लसूण, टमाटर, आणि टमाटर ते इतके आणलेले होते, 1 ते 2 किलो टमाटरच होते. सोबतच हिरव्या मिरच्या, बटाटे आणि कांदे. कांदे पण भरपूर 4 ते 5 किलो आणलेले होते. तर हे सगळं काढून ठेवायचं आहे. भाजीपाला जास्त आणत नाही माझ्याकडे, हिरवा मोजक्याच आणतात. आणि जसं की कारले झालं, ढेमसं झालं, कोहळं झालं, अजिबात आणत नाही. आमच्याकडे कोणालाच आवडत नाही. मला आवडतात कारले, पण या दोघा बापलेकांना आवडत नाही, त्याच्यामुळे ते आणतच नाही. असो. तर हे सगळं काढून घेतलं आणि आता कोथिंबीर निवडायचं म्हटलं ना, तर आता ह्या पुसलेल्या फरशीवर इतका कचरा होतो, पण आता जाऊ द्या म्हटलं, ते झाडायचं आहेच परत. तर सगळं भाजीपाला सेट केला आणि त्यानंतर आता करायची होती टमाटरची चटणी. आता मिरच्याच तळणार होती, पण जुने टमाटर भरपूर होते, म्हटलं ते संपून टाकायचे, म्हणून म्हटलं आता जाऊ द्या, खिचडीसोबत टोमॅटोची चटणी छान वाटते. तर ते करणार आहे. आणि खिचडी, बाकी साधा सिंपल बेत, दुसरं काही नाही. चपाती वगैरे करणार नाही आता, आणि संध्याकाळी मग करणार.
तर असं आजचं छोटंसं रुटीन होतं माझं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वयंपाक वगैरे झाला, नंतर जायचं होतं आज बाहेर म्हणजे थोडे कडधान्य आणायचे होते मला, कारण गव्हाचं कट्ट आणलेलं आहे, पण कडधान्य आणायचे होते. म्हटलं ते पण घेऊन येते. म्हणून मग आता वेळ आहे आणि वातावरण आता थोडं अगदी म्हणजे बरं आहे ढगाळ वातावरण, पण पाऊस येणार नाही असं वाटतं. म्हटलं आता जाऊन येऊया. आणि आज नळं पण येत नाही आणि नळं नसले की त्या दिवशी मग कसं म्हणजे टेन्शन फ्री राहतं, म्हणजे जाणं होतं आपलं कुठं, नाहीतर मग जाता येत नाही आणि घाईघाईने यावं लागतं. तर इथे बाहेर जायची तयारी वगैरे केली. आणि ही जी कुर्ती आहे मी ही मॅक्समधून घेतलेली होती, फर्स्ट टाईम घातली. म्हटलं चला आज मुहूर्त काढूया या कुर्तीचा. सहसा तर बाहेर जायचं असलं तर मी अनारकली सेट वापरते, माझे स्ट्रेट कुर्ती खूप कमी. चला मग बाय.